नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे शेकोटी. या गुलाबी थंडीच्या सर्वांना थंड थंड शुभेच्छा. यावर्षी खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडलेली आहे, कडाक्याची. हाडं गोठवणारी थंडी म्हटलं तरी हरकत नाही, कारण यावर्षी पाऊससुद्धा खूप भरपूर झालेला होता आणि त्यामुळं थंडीचं प्रमाण हे खूप आहे. माझी आजी म्हणायची की बोचरी थंडी ना खूप हानिकारक आहे. बोचरी थंडीनं हाडं माणसाची गोठून जातात. म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला तर खूप त्रासच व्हायचा. आम्ही लहान असताना आमच्या अंगणापुढं मोठी शेकोटी आम्ही पेटवायचो. आता हे शेकोटी म्हणजे काय, तर आपापल्या ज्याला ज्याला जमेल त्यांनी आपल्या घरच्या गौरी असतील म्हणा, काटके कुटके असतील, हे हिंडून आणायच्या आणि त्या सकाळच्याला शेकोटीसाठी ठेवायच्या. आणि प्रत्येक आमचे मित्रमैत्रिणी जे होते ती आपापली शेकोटीचं साहित्य घेऊन त्या ठिकाणी यायची. आता ह्या गौऱ्या असतील, काटक्या कुटक्या असतील, लाकडं असतील, त्याला सासू हे नाव दिलेलं असायचं. हे तुझी सासू आण, तुझी सासू आण. सासू आणल्याशिवाय आणि त्या जाळं टाकल्याशिवाय काय त्याला शेकायला आम्ही बसू द्यायचं नाही. मला आता गंमत वाटते की सासू ही पहिल्यापासून खाष्ट स्वभावाची असल्यामुळं त्याला कुठंतरी राग हा व्यक्त होत असेल आणि म्हणून ते जे आपण शेकोटीमध्ये जे साहित्य टाकतो त्याला सासू असं म्हटलेलं असायचं. असो, गमतीचा भाग सोडून द्या. पण या ठिकाणी यावर्षी खूप थंडी पडलेली आहे. गुलाबी थंडी म्हणतो आपण. लहानपणी जी थंडी अनुभवली त्यामध्ये फार मजा होती. आणि स्वेटर नव्हते, कानटोप्या नव्हत्या. कानटोप्या असायच्या पण अशा हातावर शिवलेल्या असायच्या. जी बायका म्हणजे स्त्रियांचे जे खण असायचे, चोळीचे खण, त्याच्यापासून लहान मुलांना शिवलेले असायच्या. त्याला गोंडे असायचे आणि ही मुलं खरंच गोंडच दिसायची बरं का त्या काळामध्ये. आणि आम्हीसुद्धा कधी आजोबांचं धोतर पांघरायचं किंवा आईची साडी असायची, कॉटनच्या साड्या असायच्या. आणि मग ते धोतर पांघरून किंवा साड्या पांघरून सगळी मुलं त्या शेकोटीभोवती जमायची. खाली सगळा फुपाटा असायचा, पण शेकोटी पेटली की छान गरम वाटायचं. खाली मात्र माती गार लागायची आणि त्या मातीमध्ये आम्ही पांढरे शिपट भुतासारखे व्हायचो. सगळी माती अंगाला लागलेली असायची. आणि मग कशी तरी शेकोटी झाली की नंतर शेकोटी विझल्यानंतर प्रत्येकानं आता शाळेत जायची तयारी करायची म्हणून सगळेजण उठून आपापल्या घरी जायचे. त्यानंतर थोड्या वेळानंतर मग आई गरम गरम पाणी ठेवून आंघोळ घालायची. आत्ताचे जसे बॉडी लोशन काय काय प्रकार निघालेत, त्या काळी तसं काही नव्हतं. एकतर ते व्यासमॉल लावायचं, नाही तर तेल, खोबऱ्याचं तेल आईनं चुलीवर वाटी ठेवलेली असायची, चुलीवर थोडी एका बाजूला, आणि ते कोमट तेल आंघोळ घातल्यानंतर सगळ्या अंगाला चोपडायची आणि पुन्हा वरून गरम पाणी घालायची. आणि टॉवेलनं पुसल्यानंतर थोडंसं बरं वाटायचं, कडकलेलं अंग जरा बरं वाटायचं. आणि अशा पद्धतीनं आमचा हा हिवाळा जायचा. आत्ता जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना स्वेटर, हातमोजे, पायमोजे, त्यावेळेला काही सोपस्कार नव्हते. साधं जीवन होतं, साधी माणसं होती आणि पोट फुटलेले असायचे, उकळलेले असायचे, चेहरा उकळलेला असायचा. पण कधीकधी तर अशा काही मुलांना, रानात जी मुलं राहायची, उघड्यावर जी राहायची, त्या मुलांच्या शाळेमध्ये पाहिलं तर हात असे फुटलेले असायचे. अक्षरशः त्याच्यातून रक्ताच्या चिऱ्या दिसायच्या, रक्त आलेलं दिसायचं. पण काय करणार, पाय तर विचारूच नका, फुफाट्यानं माखलेले असायचे आणि टाचा उकळलेल्या असायच्या. लहान वयामध्ये सुद्धा खूप कष्टाचं जीवन आम्ही भोगलेलं आहे. तर त्या काळामध्ये माझ्या आजोबांनी एक गोष्ट मला जी सांगितली माझ्या आत्याच्या संदर्भात, माझ्या वडिलांनी सांगितली, ती मनाला चटका लावणारी आहे. तर ते गोष्ट तुम्हाला सांगते की माझी आत्या अशी जेव्हा लहान होती तेव्हा त्या शेकोटीभोवती शेकायला बसलेली होती. आणि त्यावेळेला परकर आणि पोलकं होतं, म्हणजे जंपर म्हणायचे त्याला. आणि ती शेकोटीला शेकत बसली. कसं कुणास ठाऊक, कुणाचंही लक्ष नाही गेलं आणि एक ठिणगी उडून तिच्या त्या परकरवर पडली.
जशी ठिणगी पडली तसं ते हळूहळू हळूहळू जळत गेलं आणि तिला बाकीच्या पोरांनी सांगितलं, अगं शांता तुझा परकर पेटला आहे, शांता तुझा परकर पेटला आहे. असं म्हटल्याबरोबर ती घाबरली, कारण नवीनच होता तो आणि त्याला एकदम अशी आग लागली. म्हणल्यानंतर ती 8-9 वर्षाचं लेकरू उठलं आणि घाबरून पळायला लागलं. आता घरी जावं तर घरी ती गेलीच नाही आणि घाबरून दुसऱ्या या गल्लीतून त्या गल्लीत पळायला लागली. हे जेव्हा चित्र माझ्या वडिलांनी पाहिलं तेव्हा वडील म्हणाले की मी तिच्या पाठीमागे जीव तोडून पळायला लागलो, पण मलासुद्धा तिनं ऐकली नाही. का कुणास ठाऊक कुठून तिच्या पायामध्ये एवढं अवसान आलं असेल, देव जाणे. आणि ती वाऱ्यासारखी पळत राहिली, घाबरून पळायला लागली. शेवटी अक्षरशः म्हणले की तिचं परकरची नाडी शिल्लक राहिली आणि ती पडून म्हणजे थकून पडली. तेव्हा वडील गेले आणि कवळ्यात त्याला उचललं. वडिलांपेक्षा ती 3 नंबरने लहान होती आणि वडिलांचं वय जास्त काही नव्हतं असं ते सांगत होते की हे 15 वर्षाचा मी असेल. आणि मग तिला उचलून घेतली, घरी आणली. तर घरी माझे आजोबा नव्हते. आजोबा बाहेर कामासाठी गेलेले होते आणि माझी आजी बोंब मारली तिनं. माझी पणजीनं बोंब मारली, रडायला लागल्या. अख्खी चाळ जमा झाली आणि मग दवाखान्यात घेऊन जायचं. त्या दवाखान्यात कोण घेऊन जाणार, कारण टांगा आणायचं म्हणलं त्या काळामध्ये गाड्या रिक्षा वगैरे काही नव्हतं. तर टांगा आणायचं म्हणलं तरी पैसे नव्हते. आणि मग तसंच एखाद्या उसने काढले आणि टांग्यात घालून तिला दवाखान्यामध्ये नेलं. सरकारी दवाखाना होता. सरकारी दवाखान्यामध्ये ते सगळं तिचं ते कपडे वगैरे काढले आणि तिला जे काय औषधोपचार करायचे ते केले. पण ती इतकं म्हणजे भाजण्यापेक्षा घाबरलेलीच एवढी होती म्हणे की ती लवकर शुद्धीवर काही यायचं नावच घेईना. मग 5-6 दिवस दवाखान्यामध्ये ठेवलं आणि व्यवस्थित सगळं तिचं जखमा थोड्या बऱ्या म्हणण्यापेक्षा चोपल्या गेल्या. आणि मग बँडेज वगैरे असं कमरेच्या खाली पूर्ण बँडेज तिला झालेलं होतं. वर पण हाळ लागलेली होती त्या आगीचा लोळ. पार केससुद्धा मागच्या वेण्यासुद्धा तिच्या जळालेल्या होत्या म्हणे. आणि घरी आणून ठेवलं. आता घरी आणून ठेवल्यानंतर काय झालं की काय भागाला जे जखमा होत्या तिथं मातीची सारवण्याची घरं ना, मग काही मुंग्या लागायला लागल्या. मग आजोबांनी काय केलं, बाज आणली. बाज कॉट नव्हते त्यावेळेला. आणि बाज आणली आणि त्या बाजेवर तिला झोपवलं आणि त्या बाजेच्या 4 पायाला मुंग्या वर चढू नये म्हणून बाभळीच्या सालीचा रस काढून त्या 4 बाजूला ठेवलं. सगळ्यांनी तिची खूप सेवा केली, औषधोपचार केले. पण तो बारका जीव फार काळ जगला नाही. 15-20 दिवसामध्ये तिनं या जगाचा निरोप घेतला. हे वडिलांनी सांगितलेली गोष्ट त्यांच्या जीवनातली. दर हिवाळ्याला मला का कोणास ठाऊक पण त्या मी न पाहिलेल्या आत्याची आठवण मला येते. आणि तेव्हापासून जेव्हा आम्ही शेकोटीजवळ बसायचो तेव्हा वडील आमची खूप काळजी घ्यायचे आणि बारकाईने स्वतः हजर राहायचे तिथं त्या ठिकाणी आणि मुलांना लांब बसवायचे. माझी आजी असेल, सगळ्याच म्हणजे आमच्यावर खूप लक्ष ठेवून होते, कारण हा घरातला झालेला अपघात जो होता हा अपघात आमच्या अजून जिव्हारी लागलेला होता आणि म्हणून खूप काळजी घेतली. तर ह्या गुलाबी थंडीमध्ये सुद्धा ही आठवण दरवर्षी मला माझ्या न पाहिलेल्या आत्याची येते. आणि मी परमेश्वराला मनोमन नमस्कार करते की परमेश्वरा, तिची ज्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आहेत, लहान मुलांच्या काय राहणार आहेत, पण तिचं जगणं राहून गेलेलं होतं आणि हे जगणं तिला पुन्हा उपभोगता यावं. पुन्हा कुणाच्या तरी पोटी तिला जन्माला घाल. हे आज नाही, खूप वर्षापासून ही मी परमेश्वराला विनंती करते. तर अशा या गोड शेकोटीचा अनुभवसुद्धा माझ्या जीवनामध्ये कडवट आलेला आहे. ही थंडी मला जरी हवीशी वाटली, पण कुठंतरी मनाचा एक कोपरा हा माझ्या हळवा आहे. या ठिकाणी सर्वांनी शेकोटीबद्दल काळजी घ्यावी, आपल्या मुलांना जपावं एवढी विनंती करते. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.